बघा, एका संख्येच्या 3/4 2 पंचमांश जर 174 आहे तर ती संख्या व्यवहारी अपूर्णांक या घटकावर आधारित हा प्रश्न, ती संख्या हा मुख्य प्रश्न लेकरांनो. उदाहरणार्थ इथं विचारलेली ती संख्या म्हणजे उदाहरणार्थ आम्ही यक्स समजली पाहिजे. आता यक्स समजलेल्या या गणिताची मांडणी लक्षात घ्या. यक्स समजलेल्या या संख्येच्या 3/4 2 पंचमांश 174 अशा पद्धतीची मांडणी. चा, ची, जे हे पद आले असताना गुणाकार करायचा असतो. यक्स ही ती संख्या म्हणजे जिला आपण प्रश्नामध्ये एक संख्या असं म्हटलं. एका संख्येचा म्हणून गुणाकाराचं चिन्ह, 3/4 पुन्हा चा गुणाकाराचं चिन्ह, 2 पंचमांश जर 174 तर ती संख्या कोणती. आता यक्स समोर 2 अपूर्णांक, अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा आणि छेदाछेदाचा म्हणजे 3 दोन्ही 6 5 चूक 20 समोर 174. यक्सला लेकरांनो एकटं करा. 174 कडे जाताना 20 लक्ष द्या. 174 कडे जाताना हे 20 गुणिला तर 6 भागीला का मांडावे लागतात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूनं जाताना छेदस्थानी असेल अंशस्थानी, अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते. लक्ष द्या. आता हा भाग जातो 29 नसर म्हणजे यक्स बरोबर काय तर 29 आणि 20 यांचा गुणाकार. 29 दोन्ही 58 त्यावर 0 देऊन टाका. हे यक्सची किंमत आली 580. जी यक्स समजली ती संख्या कोणती सर 580. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नांचं लेकरांनो उत्तर. ओके. व्यवहारी अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.